समोरच्याला उत्तर तर अशी देऊ शकते ना मी की त्याची बोलतीच बंद होईल, पण काय करू, भांडण झाल्यावरच सगळी उत्तरं आठवतात. आम्ही हुशार तर आहोत, पण आम्ही अभ्यासच करत नाही, कारण आम्ही केलेला अभ्यास पेपर मध्येच येत नाही. काय सांगू तुम्हाला. कोणताही मुलगा लग्न न करता मामा बनू शकतो, पण मुलींनो तुम्हाला मामी बनण्यासाठी लग्नच करावं लागते. वर का लवकर मग. रोमॅन्टिक स्टेटस टाकले तर लोक म्हणतात प्रेम झाले, सॅड स्टेटस टाकले तर लोक म्हणतात ब्रेकअप झाले, फनी स्टेटस टाकले तर लोक म्हणतात येड लागले. मग आता करू काय काय करू. रोमॅन्टिक स्टेटस टाकले. बायको मॉडर्न असेल तरी चालेल, पण संस्कार जपणारी असावी. मालकाला म्हटला 2 वर्ष झालं मी काम करतोय एकाच पगारावर, माझा पगार थोडासा वाढवा. तर मला मालक म्हणतोय अरे तुला कामच काय आहे रा. त्यांना म्हटलं मला जरा सासरवाड्याला जायचं होता, 2 दिवस सुट्टी पाहिजे. तर मला काय म्हणतोय अरे तुझं काम कोण करणार म्हटला का. इतिहास गवाय कोणतंच वर्ष एका वर्षापेक्षा जास्त टिकलं नाही. खरंच हे वर्ष बी एकच वर्ष टिकणार. गॅरंटी आहे एका वर्षाची त्याची. मग 12 महिने जास्त टिकतच नाही ते. हे आई, बोल की सुशांत बाळा. अगं ह्यावेळी मला बर्थडेला ऍपलचा फोन पाहिजे. कितीला येतोय. लय ना 1-1.5 लाख रुपयाला येतोय. अरे एवढं महाग कशाला, स्वस्तातलं घे की, मोसंबीचं नाही तर संत्र्याचं. देवाने दिलेलं सगळे हो, बादली आहे, पाणी आहे, मग आहे, पण आंघोळ करायचीच हिंमत नाही राव. लय वार सुटले. डॉक्टरनी सांगितलं योगासनं करा. काय झालंय मनक्यात वाय थोडा गॅप पडलाय. पहिलं गोदीत कामाला होतो ना मी, मुंबई लावायचं, हमाली बिमाली केली, उचलीचं काम, त्याच्यामुळे आता उतरत्या वयाला रावलंय, ताप होतोय राव. तांब्या सुद्धा मला एक कळलं, जर नवरा बायकोचे भांडणं झाले आणि त्या भांडणामध्ये नवऱ्यानं जर बायकोला बेदम मारलं तर बायको माहेराला जाऊ शकते. मात्र जर त्या भांडणामध्ये बायकोनच नवऱ्याला बेदम मारलं तर. का ग सोनूची मम्मी, काय हो तुला माहितीये का हे डॉक्टर लोक पेशंटला ऑपरेशनच्या आधी बेहोश कोण करते. मला माहिती सोनेश पप्पा. कोण. अहो हे डॉक्टर लोक लय हुशार राहते. हुशार तर राहते, मग 6 वाजता ऑपरेशन करते ते. तसं नाही. कसं आहे मग. अहो डॉक्टरला वाटतं याला जर बेशुद्ध नाही केलं तर ऑपरेशन शिकून नाही जाणार का. पाहून आणि त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही का मग. आणि त्याला असं बी वाटतं कसं की आम्ही इतकं वर्ष डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं, आम्हाला पैसा लागला, इतके वर्ष लागले, तेव्हा कुठं आम्ही डॉक्टर झालो आणि पेशंट फुकट पाकट नाही शिकून जाणार.